डोळ्यात पाणी येत आहे. ते डोळ्यात पाणी येतं मम्मीमुळे. तुला तर माहिती आहे मी इमोशनल होतो ना लवकर. हा रडूच नाही देत, हसायलाच लागतो. मला आवडत तू रडलेली. पण सांगते का कुठं चाललो? सांगत नसते मी, कधी सांगितलंय का तुला? हे कोणता मडका पाहिजे तर लाजू नको, तुझ्यासाठी गिफ्ट आहे माझ्याकडून यावं. गिफ्ट नाही आहे. नमस्कार गाईज अँड गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आज आहे माझा बर्थडे. हॅपी बर्थडे तर पण मला. हॅपी बर्थडे. तू का लपत आहे असा? नाकड्या अवस्थेत घेऊन तुला मी फक्त तोंड घेत आहे, खालचं नाही घेत आहे. मग ठीक, आता घेतली तरी चालते. एवढी ऍक्टिंग करत आहे मी, दिसली तर पाहिजे. हॅपी बर्थडे प्रिये. बायको अजून चिडन म्हणून प्रिये कोण आहे? तूच आहे प्रिये. मला माहित आहे मीच आहे तुझ्या आयुष्यामध्ये एकुलती एक प्रिय असं काही नाही, डार्लिंग. असं काहीच नाही. लात खाते का? आहे तूच एक. माहिती आहे का, इथून आपलं मंदिर दिसत आहे थोडं ब्लर, पण तरी पण इतकं सुंदर दिसत आहे. आय नो. वैभव राठोड आला ना तिकडून यवतमाळवरून आलेला, काय म्हणते पाहिलं तर नाही इकडे तिकडे बाकीच होते म्हणते, मला तुझं मंदिर पाहायचं. गेला तो मंदिर पाहत बसला. मी तो ब्लॉग मध्ये होते त्यानं मंदिर चेक केलं. माझी कारण इथून माझी चॉईस आहे गाईस, थँक्यू. माझी नाही आहे का? तुला कसं आवडलं तर माहिती आहे ना, हा कलर मी घेतला. तर प्युअर व्हाईट मला पण घेणारच होतो पूर्ण व्हाईट, पण तरी ते अपूर्णच राहिलं आहे. त्याच्यावर स्टेप्स नाही दिला व्यवस्थित करून, पण जसं आहे तसंच खूप सुंदर दिसते ते. हां, तर मी तुम्हाला हे सांगणार होती गाईज, काल रात्री यांनी माझ्या सगळ्यांनी बर्थडे सेलिब्रेट केला, छान छोटासा केक वगैरे आणून, कारण केक तर आम्ही जास्त खात नाही. सगळ्यांनी थोडा खाल्ला. अदाने ते काही खाल्ला नाही, कारण आता गोड खात नाही है ना. अदा थोडासा खाल्ला फक्त मन ठेवासाठी माझं. गोड खात नाही. गोड खात नाही. आमच्या इथे जेव्हा नवीन आला होता ना, तर म्हणे किती पिका चहा पिता म्हणे तुम्ही म्हणे असं. हा, आणि त्याला 4 चम्मच साखर लागते एका कपात. हा, फक्त त्याला चहा गोड पाहिजे. तर मी तुम्हाला हे सांगणार होती गाईज, काल रात्री सगळं काही झाल्यानंतर मी झोपायला गेली. म्हटलं एकदा मोबाईल चेक करते, ॲज युजलची सवय आहे सगळ्यांना. तर मी मोबाईल घेतला, ओपन केला, आणि मोबाईल ओपन केल्यानंतर मला माझ्या आईचा डायरेक्ट रील दिसला. तो रील पाहून मी एवढी खुश झाली. हो, मी ना असा रील कसा काय दाखवणार. आणि नंतर मला हसायला पण येत होतं, कारण ते गाणंच इतकं सिंटी आहे. सिंटी नाही, छान आहे गाणं. तुला आवडलं का? मी दाखवते रील तुम्हाला. तो शशांक पकड. मागून पकड ना मोबाईल, दिसत नाहीये. तर हा सासूबाईंनी जे फोटोज आहेत त्यांच्याकडे, हे स्वतः ते काय करतात, कधी कोणत्याही फोटोला स्टोरीला स्टेटसला तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवतात, आणि मग असं स्वतःहून जोडजाड करून त्याने अपलोड केला. हे अप्रिशिएशनची गोष्ट. हसण्यासारखं काय? हा, तर मग मला चांगलंच वाटलं. मला मला ते पाहिल्यानंतर एवढं मस्त वाटलं, असं अरे वा. अरे वा वाटलं ना तिला. तर मी जे 2-3 वर्षापासून करलो ना, तेव्हाही नाही वाटलं तिला अरे वा. तेवढं अरे वा वाटलं तिला रात्री. लगेच इमोशनल झाली, हे झाली, ते झाली. मी जे काही करतो तिथं नाही आहेत इमोशन्स. मी आज सकाळी उठून तिला उठायच्या आधी पोह्याचं सरप्राईज दिलं. डोळ्यात पाणी येत आहे. डोळ्यात पाणी येतं मम्मीमुळे. मी एवढं सकाळी उठून पोहे बनवले, ते म्हणे चांगले झाले, ठीक आहे. असं काही नाहीये. मी तुला कालच म्हटलं, पण एक गोष्ट तुला मान्य करायला लागेल की मला अप्रिशिएशन नसते कधीच. असं काही आणि असलंही ना तर असं मोजकं एवढंच असते बस. ते समोरच्या आता केलं आहे तर काहीतरी म्हणायला लागेल असं असतं. तर आईचं प्रेमच असते, पण अशी इमोशनल कधीच नाही झाली माझ्यासाठी. ते एवढंच म्हणणं माझं. पण सासूबाईसाठी झाली तर चांगलं वाटलं. वय किती बदमाश आहे. तुझ्यासाठी एवढी मोठी गाडी आणली तेव्हा झाली ना मी इमोशनल? नाही, कधीच नाही. बस तेव्हाच झाली. बरं, तेव्हाच झाली एक्सेस एंगेजमेंटच्या दिवशी बस. त्याच्यानंतर आता 2 वर्ष झाले आणि मी हिची दुनिया अलट पलट करून टाकलेली आहे. तरी त्याच्यानंतर काय झालं? मी खुश आहे. त्याच्यानंतर तुला नवलच वाटत नाही कोणत्या गोष्टी? वाटते मला नवल. जाऊ दे, तू ते अप्रिशिएशन कंटिन्यू ठेव. जावा, तू असं नको बोलू. असं काय बोलत होते? मलाही वाईट वाटते. मलाही वाटते का माझ्या बायकोने मला अप्रिशिएट करावं. मी करते. एखादी गोष्ट केली ना तर असं वाटतं माणसाला का अप्रिशिएट करावं. मला माहित असते तुला चांगलं वाटलं म्हणून, पण ते असं वाटत असते की तुला तोंडून आलं तर मला चांगलं वाटलं. पण सध्या ते कंटिन्यू करतो टॉपिक. हा, डोळ्यात पाणी आलं. हा, तर असं मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला खूप छान वाटलं ते. थँक्यू. रडा कशाला लागतं त्याच्यासाठी? तुला तर माहिती आहे मी इमोशनल होतो म्हणून. मग माझ्यावरच कोण नाही होत तेच तर विचारून
तू मला इमोशनल होऊच नाही दे. अच्छा. मला इमोशनल जरी व्हायचं असेल ना तरी हा का आम्ही याला जर म्हटलं मला रड येतं, मला रडायचं आहे, तो कंटे रड. आता रड म्हटल्यानंतर कोण रडणार आहे? मग हसायला येणार का? हा रडूच नाही देत, तर हसायलाच लागतो. मला नाही आवडत तू रडलेली, पण मला म्हणताय की एक्सप्रेस करत जा. मी मुद्दाम म्हणतो मला माहिती येईल म्हणते, हे काय म्हणते मला रड येत आहे, मग रड मग ते हसून देते. मला माहित आहे, पण मग मी तिला हसून देत असतो. तर मला रड नाही पाहिजे, तुझा अप्रिशिएशन करणं शिकवलं. आता मला माहिती आहे तुझ्या फॅमिलीमध्ये कोण नाही करत, कधी लहानपणापासून तसं नाही झालं, पण आपल्या नवऱ्याला एखादी गोष्ट आवडते तर त्याच्यासाठी ते करा. जसं मी खूप गोष्टी मगाशी टोमणा खाल्ला मी, की तो एपिसोड माझ्या चॅनलवर आला शशा गुडाकेच्या, की मी पण जशी मी रेसिपी बनवली मम्मीने शेवटी टोमणा मारलास, लग्न कधी नव्हतं करत. तर अशा खूप गोष्टी असते की ज्या आपण लग्न आधी नसतो करत, पण आपल्या आवडत्या व्यक्तीला ते आवडते म्हणून आपण त्या करतो. आणि राहिलं माझं टॉपिक. हा बोल. झालं मी बोलून, त्याच्यावर तू बोललीच नाही, आपलीच लावायची. हा ते मी तेच तर बोलत हा होती. तर तेच म्हणत आहे मी की लग्नानंतर आपल्या आवडत्या पर्सनला काय आवडते त्याच्यासाठी तसे एफर्ट्स घ्यायचे असतात. मी हे फक्त बाईलाच नाही सांगत आहे, फिमेल्सलाच नाही सांगत आहे, त्यांच्या नवऱ्यांना पण सांगत आहे. आणा लागते चेंजेस. कोणी काही म्हणू, जमाना काही म्हणू किंवा आई बाबा काही म्हणू, भाई तुम्हाला दोघांना शेवटपर्यंत खुश राहायचं आहे ना, तर मग एकामेकासाठी करणं शिका. काहीतरी बोलणार नाही तू? मी हे बोलणार होती, काय बोलणार होती मी विसरली, खरंच विसरली. असं होतं, रडत नको जाऊ तू, अशी रडलेली नाही आवडत. इमोशनली माझा तर खुशी खुशी होत जा, असं तुला किती माहिती आहे, मी भांडणं जरी करायचं रडत येतं मला. ओले बाबलो, पण भांडणं राहते. ओले बाबलो, माझ्या मी रडून देते. लोलून देते मो. हा, आम्हाला माहिती का मला भांडणच नाही करता येत. तुला भांडण नाही करतात? नाही. हे तो लेटेस्ट न्यूज है. बाई हिल भांडण नाही करतात, झालं मग. अबे मी तुझ्यासोबत कधी भांडते सांग. अच्छा मी सांगतो कधी भांडते बघ. Normal. तिने मला प्रश्न विचारला की मी तुझ्याशी कधी भांडते सांग, तर थोड्या वेळा नाही भांडत कधी कधी. हा मला दिवस रात्र चिडवत दिवस नाही. रात्र भांडण हा, करते. मग दिवस रात्र मी त्याला बोलून येतं काय करू, विनाकारण तसं खेळते, नसते, विनाकारण विनाकारात चिडवते. खेळ नाही घेत मी. आवडत्या पर्सनलाच आपण कीर करत असतो, कारण की मला तिचं अटेन्शन पाहिजे असते. हा मग मी त्याला बोलते. आणि समजा मी तिला कीर नाही केलं ना, मग अशी होऊन जाते, पाहिलं शशांक तू ठीक आहे, तू असा नको राहू यार, मला तू असं नाही आवडत, तू असं काय झालं, तू शांत कोण आहे, तुला काय झालं? अरे मी नॉर्मलच आहे, फक्त तुला कीर नाही करून आलो. चला जेवायला चला, स्वयंपाक. मी यांना काय म्हटलं आज माझा बर्थडे आहे, मला माझ्या घरी घेऊन चला, माझ्या मम्मीला भेटायचं आहे. आता लग्न झालं म्हणते आता घर नसेल जात नाही, काय लॉजिक? चिडवत असतोय, काही लॉजिक नाही. मी दर बर्थडेला माझ्या घरी जाते. माहिती आहे मला. मग ह्या घराला पण घर मान ना, मग घरच आहे हे पण माझं. असं म्हणणं ब्लॉग दर बड्डेला मी माझ्या माहेरी जाते. हा माझ्या माहेरी जाते, ते माझं घरच आहे यार. नो हे माझ्या पप्पाची घरात मग माझं. नो, इट्स नॉट युअर घर, इट्स युअर घर. हा हे पण घर आहे, ते पण आहे, नाही हेच घर आहे, दोन घर हे आहे. माहेर घर. अरे पप्पाची घरात रिपीट, माहेर हा ठीक आहे, माहेर आणि हे घर, सासर. नो सासर घर. कन्फ्युजन क्लिअर? हो, ठीक आहे. लाईक शेअर सबस्क्राईब, थँक्यू. रही फिरवून झाली आहे, चला जेवायला. मॅनेजर मॅडम आल्या आहे, आता त्यांना मी जस्ट पिकअप केलं आहे. Manager आणि madam त्या- आज- हॅपी बर्थडे वकील बनून आलेले आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. नाही वाईट झालं लागते, ऊन किती आहे बाहेर. समजलं का वाईट घालायला लागते, ब्लॅक कपडे नाही घालला, ब्लॅक कपडे ठेवून त्याच्याकडे कोणी ब्लॅक घातले? कपडे आहे ना घातले ब्लॅक. अरे, कुठं? तिने ब्लॅक पॅन्ट घातलाय, पुढे तू मी ते काय नाही तो मी वाईट घातलं बाबा, मी प्युअर पूर्ण काहीच वाईट नाही आहे, ते ऑफ व्हाईट आहे. ऑफ व्हाईट आहे पण आहे ना, ऑफ व्हाईट नाही आहे, क्रीम ऊन नाही आहे. लागत याने. यांनी ऊन नाही लागत. क्रीम आहे, क्रीम. शट अप, तुला कलरचं नॉलेज नाही आहे जास्त. तुला कलर माझ्या डोक्यावरची पांढरे करून घे ना मग. मी कशा म्हणतो डोक्याची केस पांढरे करू, काळे आहे ना. काय लॉजिक आहे? हो ना, काय सुद्धा तू तर काय गिफ्ट पाहिजे तुम्हाला माझ्याकडून? काय मागू मी तिला माग तू एक फार्म हाऊस. हो घर तर पाहिजेच आहे मला, लवकरात लवकर आलेशान मला छान मस्त पटकनात पटकन. पण त्या सगळ्या घराचं काम बांधकाम जे काही आहे ते सगळं प्रमोशन मध्ये झालं पाहिजे. काय बांधकाम. हो बांधकाम म्हण, तू काही पण म्हण, तिथलं इंटेरियर म्हणणं, बांधकाम काय? इंटेरियर डिझाईन वगैरे 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 सगळं 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 घरातल्या जागी गोष्टी असतात सगळं. यस. सांगा ना कधी देऊ, काय पाहिजे? मम्मीने दिलं तिला गिफ्ट. दिलं पण का? हो काय दिलं? मम्मीने मला हा पर्ल दिला, मोती दिला, मोती ओरिजिनल मोती घातला मी. हा. बोलला का तुम्ही ते? हो मस्त कोणता होते वाला ते. निघाला? हा कोणता वाला निघाला? व्हाईट कलरचा आहे आणि त्याला छोटस तोंड पण आहे असं. हा? हो असा मोती असंच आहे, होतं ना? असलीच आहे. असलीच असते, असलीच ओरिजिनल. गोल गोल नसते असली वाले, काही ना काही वाकडं तिकडं असतेच त्याच्यात. हा. आणि मी फोडलं ना स्वतःच्या हातानं. हा, हा, हा. त्यांनीच फोडलं, मला फोडताच नाही आलं ते, अरे. असं चिपकलेलं होतं. नाही तर लागून गेलं असतं हाताला. आणि मम्मी आणि हे दोघी अशा आहे का लावूनच घेते आपल्या हो, स्वतःला. हो.
म्हणून मग मी फोडला. म्हटलेला नखा आहे आणि तसं असं वरतून फोडलं तर मग ते मनी फुटू शकते ना आतमधलं. हा म्हटलं दगडात, मी याला म्हटलं दगडाने ठेचू का म्हटलं. दगडांनी ठेचला, त्यांनीच काढला व्यवस्थित, पण छान आहे मोती. पण तो गेला का मग नेकलेस मध्ये आतमध्ये? हो, किती वेळ लागला बापरे बाप. तो नेकलेस पूर्ण गुंतला होता हा, मग तो उघडायलाच खूप वेळ लागला. नंतर मग ते लॉकेट बाहेर काढलं, त्याला ओपन केलं, त्यात मोती टाकला. त्यातच आमचे 15 मिनिटं गेली. खूप वेळ लागला, ते ओपनच नव्हतं होत. गाठ पडली होती चेनला. अच्छा, हा. त्या दिवशी एका चेनला गाठ पडली होती, ते काढली का? नाही, ते काढलीच नाही, ते ठेवून दिली मी ऍज इट इज जशी आहे तशी. तिला गोष्टी भेटल्या की ती अंदर कबड मध्ये टाकून देते. त्याचं काही घेणं नाही आहे. फक्त भेटलं नाही. मला, पाहिजे मला. चुप रे, कशाला तर ठेवायला. असं काही तसंच नाही. तिने मला माझ्याशी लग्न केलंय. कशाला? तसंच आहे पडलेलं, चांगलं आहे बाप. मला काय करायचं? तुला काय कबड मध्ये शोपीस म्हणून ठेवलाय? शोबीज म्हणून ठेवलेला आहे. मला अप्रिशिएट करत नाही. अप्रिशिएट, अरे यार याचं ना रडगाणाच असते अप्रिशिएट करते. किती अप्रिशिएट करते मी, तरी म्हणते अप्रिशिएट मला अप्रिशिएटच करत नाही. करते मी तुला. जाऊ दे, त्यांना दर 5 मिनिटाला हक करायचं. हा ना, Challenge. पप्पी तरी देत जा. पप्पी देते मी तुला नेहमीच. नाही, चला, काहीच मी नाही. आज चॅलेंज देते तुम्हाला. आज तुम्हाला दर 5 मिनिटांना सरांना हक करायचा आहे किंवा किस करायचा आहे. म्हणजे मग तुमचं हे पुढचं वर्ष, म्हणजे ते अप्रिशिएशन सरांना ते रिटर्न करावं लागेल ना, तर कोणत्या ना कोणत्या वे मध्ये ते रिटर्न होईल. अच्छा ठीक आहे, चालते. पाहू ना किती आठवते. ब्लॉगच तर नाही काढत ते दर 5 मिनिटाले. उमा, पप्पी काय देणार आहे? उमा. तेव्हा पप्पीने देऊन राहिली. आता हातात, स्वतःच्या हाताला पप्पी आता देते. एवढ्या दूर अशी कशी जाऊ मी? हा. म्हणून मग हाताने करत मी आहे. आलो असतो तिकडे, म्हटलं असतं तू तर. कार मध्ये आहे आपण, तू काय चालवत आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. शेवड्या. कुठे चाललो पण ते तर सांग आधी. चाललो किती वेळ? कुठे चाललो? सांगते का कुठे चाललो? सांगत नसते मी. कधी सांगितलंय का तुला? जाऊ दे, ठीक आहे, कुठे चाललंय कुठे नाही मी तुम्हाला दाखवते. कंटिन्यू राहा. आज मला हे घेऊन आलंय हेअर वॉश करायला, छान. आणि थँक्यू. लव्ह यू टू. दिली रे बाबा पप्पी. 50 मिनिटांनी दिली, पण दिली. 50 मिनिट झाले का यार? काय पण चला आता. झाले 50 मिनिट. नाही झाले, चला. काल आपण तीन रोमॅन्टिक मोमेंट रेकॉर्ड नव्हतं करत तू. केला मी, पण मजा येते मग. पण त्यांना आठवण नाही आहे ना काय? आठवण आहे मला, गेलो मी आता. काय केलं, काहीच नाही केलं. झाले तेव्हापासून 5 मिनिटं झाली. हक तर करू शकता. बर्थडे तिचा मजा माहिती. मॅनेजर तुमको तुम्हाला हिस्सा मिल जाएगा. अशीच रोज काहीतरी त्रास देत जाणार बायकोला. आम्ही इथे हेअर वॉश करायला आलो होतो, तर त्यांनी आमच्यासाठी केक आणलेला आहे. आमच्यासाठी नाही, किरणसाठी आणलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे केक एकदम फ्रेश दिसत होता. कापल्या पडला. ऍक्च्युअल नाही, तुला काही सांगत मी खातो. मी सहसा केक खात नाही, पण तो इतका फ्रेश दिसला ना मला, मी काढला. कालपासून ऍक्टिंग खाऊन घे म्हटलं, नाही तर त्या लोकांचं पोट दुकान नाही. फ्रेश आहे कारण. हो घ्या ना माझ्यासोबत. काय यांना माझ्यासोबत फोटो काढायला. माझे हो मला घेऊन आले आहे मॉल मध्ये. आणि कशासाठी ते माहित नाही. सांग मग काय पाहिजे. घ्या. काहीच नाही. चल वापस. असं कसं आणलं मला? आज आरामात सकाळी याच होतं आपण, मग मस्त शॉपिंग केली असती. तर मस्त काय शॉपिंग करायची, कर ना. टाइमच टाइम आपल्याकडे. कुठे टाइम आहे? मस्त टाइम आहे. मग मी कन्फ्युज होऊन जाईन की मला काय खायचंय काय नाही खायचं. जे मला तू घ्यायचं पण मला असंच आणलं होतं, अरे आणि मी यार. काहीच नव्हतं घेतलं, कारण मला मॉल मधल्या गोष्टी नाही आवडत. नाही, मला घ्यायचं तर खूप ते सारं विनाकारण गोष्टी कोणत्या आहे. तरी गोष्टीला शुगर कोटिंग केलेल्या गोष्टी नाही आवडत मला. मला नॅचरल गोष्टी आवडतात. मला काय यार काय घेऊन घे आता, मला नाही सुचत आहे. मॉइश्चरायझर घ्यायचं होतं मला, फुटवेअर घ्यायचं होतं, कपडे तर घ्यायचे आहे, पण तसे भेटेल की नाही भेटेल आता मला माहित नाही. एक गोष्ट घेऊन देणार आहे मी, काहीतरी एक. युनिकॉर्न मध्ये तर नाही जायचं कारण ऑलरेडी मोबाईल आहे माझ्याकडे. एक गोष्ट. मला संध्याकाळी घालायला ड्रेस आहे का? हा, संध्याकाळी घालायला ड्रेस आहे का? नाही. ती पाहिजे आहे का? तुला मॉल मधले कपडे घ्यायचा खूप शौक आहे ना, हो, म्हणून आणलं. पण आवडले पण पाहिजे ना. हा, मग तो तुझा प्रॉब्लेम आहे. बघून चला. चल मॉलमधले आवडत नाही का? आवडते चल. चल. तुमचे व्हिडिओ छान असतात, इंटरेस्ट करत. थँक्यू. अशी आहे, दो ढोलकीवर दोन्ही हात ठेवते
हिनं मला कित्येक थोडा टोमणे मारले की मला मॉलमधून तू काही तिथे घेऊन देत नाही असं तसं तसं तसं. आता मॉलला घेऊन आलो तर नाटकं करून आली. एकही गोष्ट नाही घेतली तिनं, एकही गोष्ट नाही घेतली. काय घेऊ मी वेळेवर काय मला ते सुचून पण नाही राहिलं. जे पाहिजे ते भेटत पण नाही. मला शूज पाहिजे होता, मला चप्पल पाहिजे होती, मला बॉडी शॉपची क्रीम पाहिजे होते. तर क्रीम तर घे म्हटलं. दोन चार गोष्टी घ्यायच्या मला. मला माझं पूर्ण जीवावर उडून म्हणजे पाय दुखून राहिले. तुझे पाय दुखत. हो घ्या घ्या. म्हणून मग म्हटलं जाऊ दे. तर दरवेळेस म्हणते ते मला मॉलमध्ये आणत नाही, काही घ्यायला काही आणत नाही, आणलं तर आता म्हणते हे आणि ते, आता काहीतरी कारण. तरी खूप दिवसाची मागं लागली होती घरी. आता उन्हाळा चालू होणार आहे तर मटके पाहिजे. तर इथे यावेळेस हे कलरफुल मटके आलेले आहे. नाही हा मटका नाही आहे, हा माझी बायको आहे. तर ही माझी बायको आहे. कोणते आवडले? हे कोणता मडका पाहिजे तर लाजू नको, तुझ्यासाठी गिफ्ट आहे माझ्याकडून यावं. गिफ्ट नाही आहे ते. गिफ्ट आहे का ते काही? अरे ऊन नाही लागली पाहिजे ऊन म्हणून. नाही लागली पाहिजे म्हणून पकडून राहिलो, फेक पक्का करून आता मडकं तर पाहू मला. पाय फेकायला लागते. हलका आहे ना, भारी नाही आहे ना? भारी आहे. पतला हा आहे पण हा पतला आहे. मला पतला नाही पाहिजे. आता ना दीदी उलट चांगलं असतं ना, पतला असलं हवाशी कॉन्टॅक्ट जास्त राहतं ना. रहता ना थंडा राहते ना तो. ये जो है ज्यादा बड़ा भी मीडियम है पर अच्छा है ना, इससे मोटा है. नहीं वो डिजाइन अच्छा नहीं है ना, उसको पसंद नहीं आ रहा ना, उसको डिजाइन चाहिए ना. मला डिझाईनचं काहीच घेऊन देणं नाहीये. मला पानी फक्त ठंडा मा- पानी बहुत ठंडा सफिशियंट आहे ना, लहान नाही आहे, मोठे नाही आहे, हाँ मीडियम है मतलब उससे थोड़ा बड़ा है. आणि हलकाही आहे थोडासा. म्हणजे भरात मलाच लागणार आहे पाणी. हो, बाबा. सकाळी उठतं तरी कसं पाणी भरायचं? तू किती वाजता उठते रे? मी 9 वाजता उठते आणि पाणी भरते. सकाळी 9 वाजता उठते ते. देत असते का मग? माठ गिफ्ट देत असते. माठ लोकांना माठ खूप आवडतं. मी माठ गिफ्ट देणार. हा, जे घ्यायचं ते तर घेऊन दिलं मला मॉलमध्ये. काय नाही घेऊन. मला चप्पल घ्यायची होती, मला शूज घ्यायचं होता, मला फूट केअर क्रीम घ्यायचं होतं, मला अजून मध्ये फिरायचं होतं. मग कोणाला वापस? तू मला अशा वेळेस घेऊन गेला जेव्हा माझं माझी मूडच कंबर नाहीये. दुखत आहे, माझा पाय दुखत आहे, मला एक तर बरं नाही तुम्हाला वाटत आहे, संध्याकाळी मला हे घेऊन नाही जा. होत आहे, मला ते नाही होत आहे, मला हे नाही होत आहे. संध्याकाळी काय मॉलमध्ये काय सूर्य डुबते का संध्याकाळी मॉलमध्ये? ऊन किती काय आता? ऊन आहे होते. क्या बोला तूने? ऊन किती काय आता? ऊन आहे होते. एसी चालू होता अंदर. काही कोणतंही काहीतरी लॉजिक लावायचं. तर आता मला चिडचिड होते. जाऊ उद्या परवा तशी जिंदगीभर मी तुला गिफ्टच देत राहत. काही नाही म्हण फक्त तू नाही म्हण फक्त. ते तिथेच आहे सबूत. तू फक्त नाही म्हणाच. नाही म्हण, मी नाही देत म्हणा गिफ्ट म्हण. देतो तू. 4 तारखेला जाऊ. ठीक आहे. आणि तू जर मला 4 तारखेला दिलं नाही मग माझं लक्षात. 4 तारखेला काय पण? अरे 3 तारखेला ते ग्रहण वाहन आहे ना, घराच्या बाहेर नाही निघतात. मम्मीने वॉर्निंग दिली आहे. ओके. हिला वॉर्निंग दिली आहे, मला वॉर्निंग दिली आहे, स्वतःला वॉर्निंग दिली आहे. पण मी तर लहानपणापासून ऐकत नाही. हे बेसरम होईन 1-2 वर्षात तशी आहे ते. पण मम्मीचं ऐकते ते. मग हा घेऊ कसं? मम्मी मग असे पर्ल्स गिफ्ट वगैरे करते ना, म्हणून मम्मीच ऐकते ते. आणि हिरा पर्ल्स ना, पर्ल. हिरा हिरा का हिरा? हिराने गिफ्ट केला का? हा एवढा मोठा हिरा पण गिफ्ट केला म्हणून ते ऐकते मम्मी. त्याची तारीख होतं. अरे मॅनेजर करू राहिली ती आयडिया देते तर करून तर घेत जा. अरे पाहिलं. अबे साले. टंटन आहे म्हणजे कडक आहे. अच्छा आहे. वाजून झाला. आता 4 जण आहे आपण. 10 लिटर म्हणजे 2.5 लिटर पिन सगळे. तेच थंड झालं पाहिजे. परीक्षेतला नाही देऊ आपण. हा तर आद्याला म्हणा डायरेक्ट ड्रममधलं पेत जा तू. नाही आद्या परीक्षेत परीक्षेतलं गरम पाणी पाहा, गरज नाही. आणि हा कसा आहे? इच्छा तर हे बा इकडे तुला तो सावळलेला गाईज आहे. मला सांगा माठाचं काम काय असते? पाणी थंड करणे. इले त्याच्यावर बी रंगबिरंगी आयटम पाहिजे. काय करू सांगा? पण हा भारी आहे थोडा. म्हणजे थोडा नाही चांगलाच लागला. चला घेऊया. तोच आहे. जास्त माती लागली त्याला तो जास्त महाग आहे. मग आपल्या घरी पण आहे 2. चांगलं असते मग दिसतं. आपल्या घरी पण 2. तू आणि मी. मॅडमनं स्टोल नाही आणला तर सर पाहते कार मधून घेऊन गेली. नाही लागली. आज आत्ताच हेअर वॉश केलेला आहे. इसी बात पे काय इसी बात नाही. त्या काय दिसलंच नाही पण. एवढं जीवार येते हातावर पप्पी घेऊन आली तू. अरे दिसलंच नाही पण. जाऊ तिकडे. तुला एक्स्ट्रा बोनस आहे. मी किरणला गिफ्ट दिला आता, काही अप्रिशिएशनच नाही मला. हे बघ शशांक, तो माठ गिफ्ट नाही. गिफ्टच आहे यार. काही आहे. बाकीचे गिफ्ट तरी तू वापरशील नाही वापरशील, माठ रोज वापरशील, रोज आठवणीने सजांना दिला. माठातलं पाणी तू पण पिणार आहे. माठ गिफ्ट नाही. अबे तो पिणार नाही आहे ना, मग असं थोडी असते. घरच्या गोष्टीसाठी घेतलेला आहे. आता मला आणि माठ घ्यायचं रिझन हे होतं कारण आपण आज अनायशा इकडे आलेला आहे एवढ्या दूर आणि इकडे माठ चांगलं भेटतं. नाही माठ तर महिन्याभरापासून म्हणत आहे तुम्ही. आज कोण घेऊन दिला? कारण गिफ्ट आहे. त्या मला नाही माहिती. मला जे गिफ्ट पाहिजे ते पाहिजे.
काय गाईस असं थोडी असते, गिफ्ट गिफ्ट असते गाईस. नाही यार, मला 4 तारखेला गिफ्ट असतो, मी गिफ्ट सगळ्या गोष्टी. मॅट कोण गिफ्ट करत असते? काय किती चांगला नवरा आहे मी. मॅट gift गिफ्ट केलं. नसते करत. मॅट आपण आपल्या घरच्या गोष्टी घेतला, एका महिन्यापासून म्हणत आहे की आता उन्हाळा लागेल, आता पण उन्हाळा तो लागेल. डिझायनर गिफ्ट केला ना, साधा माठ तर तुला दिला असता मी, तो आपल्यासाठी असता, पण डिझायनर घेऊन दिला ना. साधा मॅट मीच नाही घेणार होती, मी डिझायनर होते, डिझाईन वालेच मॅट बरं घेणार माठचे होती. रेट तर सांग त्यांना मार्टचा रेट आहे जवळपास, मी मोठावाला पाला तो 800 रुपये की 700 रुपये महिन्यात, त्याच्यापेक्षा मीडियम 500 मोठा म्हणजे लिटर सांग ना त्यांना. 20 लिटर, मग काही 17 लिटर वाले होते, मी 14 लिटर वाला घेतला. म्हटलं एवढं की पाणी आपल्याला ठीक आहे, पण मोल भाव करून घेतला आम्ही 300 रुपये. 300 रुपयाला, पण तो उचलता पण आला पाहिजे ना, म्हणजे एवढा हलका भारी. एकदम बढिया. माठ नको म्हटलं, हलकाच माठ घेऊ आपण, म्हणजे तो उचलायला बरा होते, पाणी भरायला पण बरं होतं, नाही तर बस. ते झाकण जे घेतलाय ना, पण ते डिझायनर घेतलं एकदम काही लाल माठ आणि पांढरं झाकण घेतलंय, बढिया दिसते एकदम. काही बढिया. त्याच्यावर वाईट वाला काहीच नाही, आणि वाईट झाकण घेतलं. त्याला काही घेतं का रे, काही पण घेते, ते घरी जाऊन पाच कसं दिसते ते चित्र विचित्र. काहीच दिसत नाही, चांगलंच दिसते. ठीक आहे, पाहून घेशील तू पाहून घेशील. तू आणि नाही पाहशील. नाहीच काही वाटलं तर मग आपण त्या बैरा मंडीतून हंडे आणले होते ना, त्याच्यावरती झाकण ठेवून जाऊ त्याच्यावर. ते काढ मला. हो, मी चांगलं झाकण घेणार होते. चांगलं घेणार होती का तू? आ, गोंदियाची आहे का तू? ते चुकून निघालं थोडं. चांगली. मला भूक लागली यार. तू मला ताक पिकू दिलं यार घरीच. एवढं छान मी ताक बनवलं, मस्त जेवताना ताक पिणार होती ना, तू नाही दिलं मला. तर तुम्हाला जे बाकीचं मी काल रात्री बोललो की ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे, त्याच्यासाठी बनवून राहा. नेक्स्ट ब्लॉग पहा, त्याच्यात तुम्हाला सगळं काही दिसणार आहे की आज आम्ही काय करणार दिवसभर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अजून सजेशन येतील. आणि सबस्क्राईब करून ठेवलं तर आम्ही मेन्शन होऊनच म्हणा तसं.